हरियाणातील गुरुग्राममध्ये 25 वर्षीय ज्युनियर आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली आहे। कुटुंबाच्या म्हणण्यानुसार वडिलांनी टेनिस अकादमी उघडण्यासाठी 1,25,00,000 रुपये दिले होते। त्यानंतर अवघ्या एका महिन्याने त्यांनी मुलीवर अकादमी बंद करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली। कुटुंबाच्या म्हणण्यानुसार 15 दिवस घरात भांडणे सुरू होती। वडील आणि मुलीमध्ये दररोज भांडण होत असे। पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं दिसून आलंय की राधिका टेनिस अकादमी चालवत होती, जी चांगली कमाई करत होती। लोक तिचे वडील दीपक यादव यांना टोमणे मारत होते की ते त्यांच्या मुलीची कमाई खात आहेत। आरोपी वडिलांनी तिला टेनिस अकादमी बंद करण्यास सांगितलं, परंतु राधिका सहमत झाली नाही आणि दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर आरोपीने संतापून तिच्यावर गोळीबार केला। तथापि सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं आधी म्हटलं जात होतं, परंतु पोलिसांनी ते नाकारलंय। गुरुग्राममधील सेक्टर 57 येथील सुशांत लोक फेज 2 मध्ये हे प्रकरण उघडकीस आलंय। आरोपी दीपकचा भाऊ कुलदीप यादवने पोलिसांकडे तक्रार केली आहे। कुलदीपने सांगितले की गुरुवारी सकाळी दीपकचा त्याची मुलगी राधिकाशी अकादमी बंद करण्यावरून वाद झाला। राधिका स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना दीपकने त्याच्या परवानाधारक पिस्तूलने मागून तिच्यावर 3 गोळ्या झाडल्या आहेत।